चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी स्कॉलरशिप मॅथ याच्यातील चॅप्टर 10 गुणाकार म्हणजे पाठ 10वा गुणाकार याला सुरुवात करणार आहोत। त्याच्या सुरुवातीला जी काही माहिती आपल्याला दिलेली आहे ती तुम्ही पुस्तकातून व्यवस्थित बारकाईने वाचन करून घ्यायची। उदाहरणार्थ, कोणतीही संख्या गुणिले 0 म्हणजे कोणत्याही संख्येला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर 0 येतं। असे काही यांनी जे आपल्याला माहिती दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्यायची आहे। आपण डायरेक्टली स्वाध्याय 10.1 ला सुरुवात करणार आहोत। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला खूप मोठी संख्या दिसते आणि त्याला 0 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचंय। मग अशा वेळेस पहिलाच नियम आपण बघितला होता की कोणत्याही संख्येला जर 0 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे गुणाकार केला तर उत्तर 0 येतं। म्हणून याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 3। किती सोपा प्रश्न होता। चला दुसरा प्रश्न पाहूया। दोन संख्यांचा गुणाकार 100 असून गुण्य व गुणक यातील फरक 0 आहे तर गुण्य कोणता आहे। आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, दोन संख्यांचा गुणाकार। आता कोणत्याही दोन संख्या असतील त्या संख्यांचा गुणाकार करत असताना गुण्य आणि गुणक यातील फरक म्हणजे जो आपण गुण्य म्हणून घेतला तोच आपल्याला गुणक म्हणून घ्यावा लागेल। आता इथं जर 4 घेतला तर इथे 4 घ्यावा लागेल, म्हणजे दोघीतला फरक म्हणजे इथे जर मायनस केलं वजाबाकी केली 4 - 4 0, त्यांचा फरक काय असला पाहिजे 0। ह्याच नियमानुसार या ठिकाणी आपल्याला एक एक पर्याय पद्धतीचा वापर करून सोडवायचा आहे। आता गुण्य जर आपण घेतला 100 गुणिले 100 1 2 3 4 किती 0 आहेत 4 1 2 3 4 1 चा टेबल 1 पर्यंत घेतला 1 1 जा 1 ही संख्या आली 10,000। आपल्याला ते सांगितलेलं आहे की दोन संख्यांचा गुणाकार 10,000 असून बघा 10,000 आलेलं आहे। गुण्य व गुणक यातील फरक 0, यांच्यातील फरक हा गुण्य आहे हा गुणक आहे, यांच्यातील फरक काय आहे 0 आहे। तर गुण्य कोणता आपल्याला गुण्य विचारलंय। मग गुण्य म्हणजे काय वरची संख्या आणि गुणक म्हणजे खालची संख्या आणि आलेलं उत्तर म्हणजे गुणाकार असतो। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे तिसरा, गुणाकार करताना शमिताने जो गुण्य मानला। आता शमिताने जो गुण्य मानलेला आहे तो शिवांगीने गुणक म्हणून घेतला आणि शिवांगीने जो गुण्य मानला तो शमिताने गुणक म्हणून घेतला, तर दोघींच्या गुणाकारात कितीचा फरक पडला। आता पहा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, रीडिंग व्यवस्थित करायची आहे आणि काय सांगितलं ते समजून घ्यायचं। आणि जर अशा वेळेत प्रश्न वाचून पूर्ण कळत नसेल तर एक एक व्यवस्थित वाचन करायचं वाक्य आणि क्रिया करायची आपल्याला। बघा, शमिताने जो गुण्य मानला, आता शमिता जो गुण्य मानला, आता हा काय आहे गुण्य, जो गुण्य मानला तो शिवांगीने गुणक म्हणून घेतला। आता या ठिकाणी लिहू आपण शिवांगी, तो शिवांगीने काय म्हणून घेतला गुणक। जो शमिताचा गुण्य होता तो शिवांगीने गुणक म्हणून घेतला आणि शिवांगीने जो गुण्य मानला, आता शिवांगीने जो गुण्य मानला तो शमिताने गुणक म्हणून घेतला। आता याचा जो गुण्य आहे तो शमिताचा काय आहे गुणक आहे। असं घ्या किंवा वरून खाली घेतला बाण तरी चालेल। पहा, या ठिकाणी आपण 2 घेऊ आणि या ठिकाणी आपण 3 घेऊ। मग जो गुण्य आहे तो शिवांगीचा काय येईल गुणक, मग 2 कुठे आला या ठिकाणी। आणि जो शमिताचा गुणक आहे किंवा शिवांगीचा जो गुण्य आहे तो शमिताचा गुणक आहे, म्हणून 3 आला इथं। 2 चा टेबल 3 पर्यंत घेतला, 2 3 जा 6 3 2 जा 6
तर दोघींच्या गुणाकारात कितीचा फरक पडला? दोघींच्या गुणाकारात काही फरक आहे का? नाही. मग याचं योग्य उत्तर आहे फरक पडला नाही. असे प्रश्न आले तर गोंधळात पडायचं नाही. हे प्रश्न फक्त समजून घेणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. चौथा. या ठिकाणी पहा, जर असे प्रश्न आले तर काय करायचंय? या ठिकाणी तुम्हाला बघा, ही संख्या आणि ही संख्या बघा सारखी दिसते. 39735 39735. फक्त त्यांचा जो गुणक आहे म्हणजे ज्याच्याने आपण मल्टिप्लाय करणार आहे ती संख्या काय दोघांची वेगळी आहे. मग अशा वेळेस काय करायचं? 735 मल्टिप्लाय 4 आणि 6 यांची बेरीज करून घ्यायची. 4 प्लस 6 10. इथं 10 ने मल्टिप्लाय करायचं. सोपं आहे. काय करणार? 10 चा टेबल घेण्यापेक्षा या संख्येच्या शेवटी काय लिहायचं आपल्याला? फक्त 0. 39735 आणि हा 0. कारण 0 ने जर या संख्येला मुलं तर उत्तर 0 येणार आहे आणि 1 चा टेबल या संख्येला जर मल्टिप्लाय केलं तर ती संख्या येणार आहे. मग हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक कुठे दिसतंय? 1 2 3 4. बघा, यांचा गुणाकार केला तुम्ही तर खूप मोठा येणार आहे. ते उत्तर आपलं नाही. मग पर्याय आपल्याकडे 3 आणि 4 उरलेला आहे. या ठिकाणी शेवटी 0 नाही म्हणून 4 नंबर गेला, उरला 3 नंबर. 3973 50. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 5वा. आपण मागचा जो प्रश्न 4था सोडवला होता त्याच ट्रिकने सोडवू. पहा, ही संख्या लिहून घ्यायची. 1 0 1 0 1 0 1 मल्टिप्लाय 110. काय करणार मित्रांनो? या संख्येला 0 ने मल्टिप्लाय केला तर याचा अगोदर फक्त काय लागेल? 0. 1 0 1 0 1 आणि या संख्येला केलं 0 ने मल्टिप्लाय तर इथं काय येईल? फक्त 0 वाढेल. आता काय करणार? या संख्येला 11 ने मल्टिप्लाय करा. सॉरी, या संख्येला राहिलेला 11 ने मल्टिप्लाय करा. मी शिकवताना हळूहळू समजवण्यासाठी शिकवतोय. तुम्हाला याची प्रॅक्टिस सराव झाला तर क्विकली तुम्ही ह्या पद्धतीने सोडवायचं. 11 0 0 11 1 जा 11 11 चा 1 1 कॅरी 11 0 0 आणि 1 हा जसाच तसा. 11 चा टेबल 1 पर्यंत गेला. 11 11 चा 1 1 कॅरी 11 0 0 आणि कॅरीचा 1 जसाच तसा. 11 1 जा 11. या ठिकाणी ही संख्या आपल्याला कुठे दिसते? आता 1 2 3 4 5 6 3 आणि 3 6 1 0. पर्याय क्रमांक 1च मिळालं, 2 नाही. इथं 0 मध्ये इथं कुठंच नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि 4 येणार नाही. योग्य उत्तर त्याचा पर्याय क्रमांक 1. सोपं वाटतंय का तुम्हाला आता? चला पुढचा प्रश्न आहे आपला 6वा. 47,220 या संख्येला 105 ने गुणल्यास गुणाकार किती येईल? 4 7 2 2 0 मल्टिप्लाय 105. आता या संख्येला मल्टिप्लाय करायचं आहे. आपण साध्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल, मागच्या मी ट्रिक सांगितल्या त्या ट्रिकने सोडवलं तरी चालेल. 5 0 0 5 2 जा 10 10 चा 0 1 कॅरी 5 2 जा 10 आणि कॅरीचा 1 11 1 सॉरी 5 7 जा 35 इथं 1 कॅरी 5 7 जा 35 आणि कॅरीचा 1 36 6 3 कॅरी 5 4 जा 20 20 मध्ये 3 मिळवले 23. ही संख्या झाली म्हणून इथं आपण 0 घेतला. 0 चा टेबल 0 0 0 0 0 0 0 1 2 3 4 5 1 2 3 4 5 0 घेतलेले.
1चा टेबल म्हणजे ही संख्या कंटिन्यू सेम जशास तसे येणार आहे. आता 1 2 दोन संख्या झाल्या म्हणून 2 0 घेतले, 0 2 2 7 आणि शेवटी हा 4. यांची बेरीज 0 0 1 8 5 9 4. ही संख्या आपल्याला कुठे दिसते? इथं नाही, पर्याय क्रमांक 1 मध्ये. पर्याय क्रमांक 2 मध्ये आलेलं उत्तर आपलं योग्य आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. 7 नंबरचा प्रश्न आहे आपला. 225 मल्टिप्लाय 72. तर या चौकटीत योग्य पर्याय लिहा. 2023 ला आलेला हा प्रश्न आहे. 225 मल्टिप्लाय 72. 2 5 जा 10, 10 चा 0 1 कॅरी, 2 2 जा 4 कॅरीचा 1 5, 2 2 जा 4. ही संख्या झाली म्हणून इथं 0. 7 5 जा 35, 35 चा 5 3 कॅरी, 7 2 जा 14, 14 मध्ये 3 मिळवले 17, 17 चा 7 1 कॅरी, 7 2 जा 14 कॅरीचा 1 15, 0 10, 10 चा 0 1 कॅरी, 7 3 11 आणि 1 कॅरीचा 12 1 कॅरी 6 1. 16,200 पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. पहा खूप सोपं आहे. तुम्ही जर व्यवस्थित तुमचे टेबल पाठ असतील, यासाठी तुमचे कमीत कमी 25 पर्यंत टेबल पाठ असले पाहिजे. तसे तुम्हाला 30 पर्यंत सांगितलेले, पण 25 पर्यंत तरी पाठ असले पाहिजे. प्रश्न क्रमांक आहे आपला 8वा. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो, तर ती संख्या कोणती? 2019 ला आलेला हा प्रश्न आहे. खूप सोपं आहे. पहा या ठिकाणी आता पर्याय पद्धतीचा वापर करायचा आहे. या ठिकाणी आपण पर्याय घेऊ. पहिला हा घेतला 5 जशास तसा. नंतर काय करणार आहे आपण? याला 14 ने मल्टिप्लाय करणार. कशाने मल्टिप्लाय करणार? 14. व्हेरी गुड. 14 5 जा 70. आता ह्याच 14 ने आपण कशाला मल्टिप्लाय करणार आहे? तर 8 ला. 8 मल्टिप्लाय 14. 14 8 जा 112. आता यांच्यातील आपल्याला फरक शोधायचा आहे. गुणले तेव्हा गुणाकार 29 म्हणजे 39 म्हणजे 39 ने वाढतो, तर ती संख्या कोणती? तर यांच्यातील फरक शोधला तर तो फरक 39 यायला हवा. आता यांच्यात आपण मायनस जर केलं, 112 मधून 17 मायनस केले तर उत्तर येते 42. आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय? 112 मधून 70 मायनस करून पाहायचं उत्तर येते आहे का. आता दुसरा आपण पर्याय पाहू. हे पुसून घेतो मी. दुसरा घेऊ 12. इथे घेतला 5. 5 ला कशाने मल्टिप्लाय करायचंय मला? 12 ने. 12 5 जा 16 आणि पुन्हा 8 ला आपण 12 ने मल्टिप्लाय करायचंय. 12 8 जा 96. आता यांचाला जर फरक बघितला तर तो येतोय 36. मग या ठिकाणी 36 आहे का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक जो आहे आपला दुसरा, तोही योग्य उत्तर नाही. आता पाहूया आपण 13 ने. मग 13 ने आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार आहे? 5 ला. 13 5 जा 65. आता काय करावं लागेल सांगा? बरोबर. हा बरोबर, योग्य उत्तर सांगताय. मग या ठिकाणी 8 ला मल्टिप्लाय करावं लागेल 13 ने. 13 8 जा 104. जर 104 मधून 65 मायनस केले तर उत्तर येते 39. म्हणजे योग्य पर्याय आपला 3 क्रमांकाचा आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. 9 नंबरचा आपला प्रश्न. 5 अंकी सर्वात लहान संख्या
आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार किती? 5 अंकी 5 डिजिट नंबर सर्वात लहान, 5 अंकी सर्वात लहान संख्या 1 2 3 4 5 ही सगळ्यात लहान संख्या. 3 अंकी सर्वात मोठी, 3 अंकी 999 यांचा काय सांगितलं आहे? गुणाकार. मग ह्या संख्येत एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. हे 999 जे आहेत 999 जशास तसे लिहायचे. 1 2 3 4 4 झिरो आहेत म्हणून त्याच्यानंतर 1 2 3 4 झिरो द्यायचे. हे तुमचं उत्तर तुमच्या डोळ्यासमोर लगेच क्विकली येतं. काही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. मग या ठिकाणी 39 आणि 40 39 आणि 40 पर्याय क्रमांक योग्य उत्तर त्याचं 1. आता आपला 10वा प्रश्न आणि तो शेवटचा. कशातला? 10.1 मधला शेवटचा प्रश्न. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने गुणले असता गुणाकार किती येईल? 2020 ला आलेला हा प्रश्न आहे. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99999 ही झाली 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या. 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने. मग आता 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या म्हणजे शेवटी काय येणार आहे? 8 येणार आहे. आता काय करायचंय? 98 ने तुम्हाला वरच्या संख्येला मल्टिप्लाय करायचे. मग यासाठी काय करणार? पहिले 1 ने मल्टिप्लाय करा, ते आटोपल्यानंतर खाली 1 झिरो वाढवा, नंतर 9 ने मल्टिप्लाय करा आणि दिलेल्या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. हा तुमचा HW. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. धन्यवाद.